नमस्कार. आज आपण एका जबरदस्त प्रवासाबद्दल बोलणार आहोत. भारताच्या ऊर्जेचा प्रवास, जो कोळशाच्या काळोख्या खाणींपासून सुरू झालाय आणि आता थेट सूर्याच्या तेजस्वी प्रकाशापर्यंत येऊन पोहोचलाय. कधी विचार केलाय की कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी, त्याच्या विकासासाठी सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते? अशी कोणती एक गोष्ट आहे ज्याच्याशिवाय काहीच शक्य नाही? अगदी बरोबर, ऊर्जा. हेच ते इंजिन आहे जे देशाच्या विकासाची गाडी ओढतं. या एका गोष्टीशिवाय देशाची अर्थव्यवस्था एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी ऊर्जेचं महत्त्व समजून घेऊया. मग कोळसा आणि पेट्रोलसारख्या आपल्या पारंपरिक स्रोतांबद्दल बोलू. त्यानंतर अणुशक्तीकडे वळू आणि मग या सगळ्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतोय हे पाहून भविष्यातल्या स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायांवर आणि उपायांवर चर्चा करू. चला तर मग सुरुवात करूया. बघा, ऊर्जा म्हणजे विकासाचं इंजिन, हे तर खरंय. आणि ही ऊर्जा आपल्याला मुख्यत्वे दोन प्रकारच्या स्रोतांमधून मिळते. एक म्हणजे पारंपरिक, जे मर्यादित आहेत, आणि दुसरे म्हणजे अपारंपरिक, जे कधीही न संपणारे आहेत. आता इथेच खरी गंमत आहे. एका बाजूला आहेत पारंपरिक स्रोत, म्हणजे कोळसा, पेट्रोल, जे एक ना एक दिवस संपणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत अपारंपरिक स्रोत, सूर्य, वारा, जे कधीच संपणार नाहीत. हाच तर आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. तर आधी बोलूया त्या पारंपरिक शक्ती केंद्रांबद्दल, ज्यांनी इतकी वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जा दिली, म्हणजे आपला काळा हिरा आणि द्रवरूप सोनं. आणि हे बघा, कोळसा उत्पादनात आपला देश जगात 3ऱ्या नंबरवर आहे. याचा अर्थ काय? म्हणजे आजही आपल्या फॅक्टरीयांपासून ते घराघरातल्या विजेपर्यंत सगळी मदार या काळ्या हिऱ्यावरच आहे. पण याला काळा हिरा असं का म्हणतात? फक्त जळतो म्हणून? नाही, तर याचं महत्त्व हिऱ्यासारखंच आहे. अनेक उद्योगांचा हा पाया आहे. आणि हे तर बघा किती आश्चर्यकारक आहे. आपण ज्या कीटकनाशकांबद्दल, खतांबद्दल ऐकतो, अगदी प्लास्टिक आणि रबरमध्ये सुद्धा कोळसा वापरला जातो. म्हणजे तो फक्त वीज नाही बनवत, तर अक्षरशः आपल्या अर्थव्यवस्थेचा कच्चा माल आहे. अर्थात प्रत्येक कोळसा सारखा नसतो, नाही का? अँथ्रासाइट हा सगळ्यात उत्तम प्रतीचा, जास्त ऊर्जा देतो, कमी धूर करतो. तर पीठ हा अगदी सुरुवातीच्या टप्प्यातला कोळसा, म्हणजे तो जास्त धूर करतो. त्यामुळे कोणता कोळसा वापरायचा हे त्याच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. आता वळूया द्रवरूप सोन्याकडे, म्हणजेच आपलं पेट्रोलियम. याला सोनं का म्हणतात? कारण शांततेच्या काळात देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी आणि युद्धाच्या वेळी संरक्षणासाठी याची किंमत सोन्यापेक्षा कमी नाही. भारताच्या पेट्रोलियमची गोष्ट सुरू झाली आसामच्या दिग्बोईपासून. पण खरा गेम चेंजर ठरला तो 1974 साली लागलेला बॉम्बे हायचा शोध. या एका शोधामुळे भारताच्या तेल उत्पादनाला प्रचंड वेग आला. आणि आज देशभरात 19 रिफायनरीज आहेत. आता बघा, कोळसा आणि पेट्रोल हे कधी ना कधी संपणार आहेत हे माहीत होतं. मग यावर उपाय काय? तेव्हाच एका नवीन आणि प्रचंड शक्तिशाली स्रोताचा उदय झाला, आणि तो म्हणजे अणुशक्ती. अणुऊर्जेसाठी लागणारी युरेनियम आणि थोरियमसारखी खनिजं सुदैवाने आपल्या देशात सापडतात. सुरुवातीला याचा वापर संरक्षणासाठीच व्हायचा, पण आता आपल्या घरातला बल्ब पेटवण्यासाठी सुद्धा अणुऊर्जेचा वापर होतोय आणि तिचा वाटा हळूहळू वाढतोय. पण ह्या सगळ्या प्रगतीची एक खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागली आहे. या पारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे एक मोठी समस्या उभी राहिली आहे, एक धोक्याची घंटा वाजायला लागली आहे. आणि ही समस्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जो हा कोळसा आणि पेट्रोल जाळतोय ना, त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आपली पृथ्वी अक्षरशः तापत चालली आहे. आणि इथेच खरा पेच आहे, नाही का? ज्या ऊर्जेमुळे आपला विकास झाला, शहरीकरण झालं, त्याच ऊर्जेमुळे आज आपलं पर्यावरण धोक्यात आलंय. ही एक दुधारी तलवार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या समस्येवर उत्तर आहे, आणि ते उत्तर घेऊन येतंय एक नवीन, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा योग. हीच आहे भविष्याची ऊर्जा. इथे निवड अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत संपणारे आणि प्रदूषण करणारे स्रोत, आणि दुसऱ्या बाजूला आहेत स्वच्छ आणि कधीही न संपणारे. मग भविष्यासाठी आपण कोणता मार्ग निवडायला हवा? उत्तर अगदी सोपं आहे. आणि यात सगळ्यात मोठी भूमिका आहे सौर ऊर्जेची. का? कारण ती कायमस्वरूपी आहे, ती कधीच संपणार नाही. ती निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे. आणि सौर ऊर्जेचा वापर फक्त मोठमोठ्या प्रकल्पांसाठीच होतो असं नाही.
आपलं पाणी गरम करण्यापासून ते रेल्वेचे सिग्नल चालवण्यापर्यंत, अगदी शेतातल्या पाण्याचा पंप चालवण्यासाठी सुद्धा तिचा वापर आपल्या रोजच्या जगण्यात सहज करता येतो. सौर ऊर्जेच्या बरोबरीनंच आपण वाऱ्याच्या शक्तीचा वापर करण्यातही मागे नाही. पवन ऊर्जा उत्पादनात आपण जगात 5व्या क्रमांकावर आहोत. हे दाखवून देतं की भारत स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने किती गांभीर्याने पावलं उचलतोय. तर मग भारताचं ऊर्जा भविष्य सुरक्षित आणि शाश्वत कसं बनवायचं, यासाठी काही ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर हा सुरक्षित भविष्याचा मार्ग कसा दिसतो? बघा, एका बाजूला सौर आणि पवन ऊर्जेसारखे नवीन स्रोत वाढवायचे. दुसऱ्या बाजूला जलविद्युत आणि अगदी कचऱ्यापासून वीज तयार करण्यावर भर द्यायचा. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जेचा वापर जपून करायची सवय लावायची. हे सगळं मिळूनच भारताचं ऊर्जा भविष्य सुरक्षित होऊ शकतं. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, भारताच्या विकासाचं इंजिन आपण कोळशाच्या धुराने चालवत राहणार की सूर्याच्या स्वच्छ प्रकाशाने? निवड आपलीच आहे आणि याच निवडीवर आपलं सगळ्यांचं भविष्य अवलंबून आहे. यावर नक्की विचार करायला हवा.